मध्ये अमुक तमुक कुणाचं काही ठरलेलं नसतं, हे एकट्याच ठरलेलं असते. लोकांना फसवायचं काम ते करतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आपल्याला फसायची गरज नाही. आपण 10 वर्षातल्या केंद्र राज्य सरकारच्या सगळ्या योजना बघा. आता लाडकी बहीण योजना किती महत्वाकांक्षी योजना आहे. ज्यावेळी ही योजना घोषित झाली त्यावेळी काँग्रेसच्या लोकांनी अपप्रचार करायला सुरू केला की फसवी योजना आहे, हे पैसे मिळणारच नाही, ते सरकार फसवते. वेळोवेळी आपल्याला सगळे हप्ते मिळणार, मिळतात का नाही? आणि म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर मी फिरतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद आहे या लाडक्या बहीण योजनेला की ग्रामीण भागातल्या महिला सांगतात की घरामध्ये 200-400 रुपये जरी आम्हाला लागले तरी नवऱ्याकडे मागायला लागायचे. बाजार आणायचा असू दे, काहीतरी मुलाबाळा करायचं असू दे, टिकली घ्यायची म्हणजे तरी नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे. आता उलट झालं. आता टिंग वाजला की ताई बँकेत नवऱ्याचं लक्ष असते कधी टिंग वाजते त्यावेळेस. आणि मग ती आली बँकेत की म्हणते जरा पुढच्या आठवड्यात मी परत देतो. म्हणजे परिस्थिती कशी बदलली बघा. महिलांची सुद्धा आता अर्थशक्ती वाढवण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे आणि अशा अनेक योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक विकासाचा रोडमॅप घेऊन, विकासाचं विजन घेऊन, विकासाची ब्ल्यूप्रिंट घेऊन या कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% ऐवजी फक्त 18% GST. मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.